नमस्कार, आपण बनवत आहोत चवळीची भाजी। तेल टाकते फोडणीला, हे बघा तेल टाकते, त्यामध्ये हे तेजपत्ता टाकते फोडणीला। छान अशी बनवते चवळीची भाजी। त्याच्यामध्ये हा कांदा टाकते फोडणीला, याला आता आपल्याला थोडंसं फ्राय होऊ द्यायचे। चवळी धुवून घेतली, ही अख्खी चवळी। कांदा आता हा फ्राय झालेला आहे, त्याच्यामध्ये आपल्याला आता मिरची टाकायची। मिरची कापून घेतली, ती बघा अशी बारीक कापून घेतली। मिरची टाकायची, हिला थोडी फ्राय करून घ्यायची मिरचीला पण। कांदा आपला ब्राऊन झालेला, चवळी बनवायची छान अशी आपल्याला। त्याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकायची आपल्याला। ही बघा चवळी घेतली, अद्रक लसूणची पेस्ट। हळद टाकायची, बघा हळद घेतली, हळद टाकते, त्याला हलवून घ्यायचे आता अद्रक लसूणची पेस्ट। अशी तुम्ही पण चवळी बनवून बघा माझ्यासाठी छान। टमाटर आपल्याला चांगले होऊ द्यायचे, फ्राय होऊ द्यायचे। त्याच्यामध्ये आपल्याला हा 1 चमचा धना पावडर टाकायची, 1 चमचा लाल तिखट टाकायचे, हे थोडासा हा चिकन मसाला टाकायचा आहे। पण थोडं आता फ्राय होऊ द्यायचं आपल्याला। फ्राय झाल्यामुळे याच्यामध्ये चवळी टाकायची आपल्याला, चांगलं फ्राय होऊ द्यायचा मसाला। मसाला आपला फ्राय झालेला आहे, याच्यामध्ये आपल्याला चवळी टाकायची। चवळी पण फ्राय करून घ्यायची याच्यामध्ये छान अशी। गरम पाणी करून टाकायचे चवळीमध्ये, थंड पाणी नाही टाकायचं, म्हणजे लवकर शिजते आपली चवळी। अशी चवळी तुम्ही पण बनवून बघा। पाणी आपलं गरम झालेलं आहे, हे कुकरमध्ये टाकायचे। आपल्याला ढक्कन लावून ठेवायचे, 4 ते 5 शिट्ट्या होऊ द्यायच्या। आपली अख्खी चवळी बनवून झालेली, ही बघा अशी छान एकदम शिजली, चांगली छान झाली। ही बघा किती रंग छान आला। त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचे, आपण मीठ नव्हतं टाकलं। कोथिंबीर टाकली, ही सबस्क्राइब शेअर करा। बघा छान अशी झालेली आहे, किती छान बनली बघा। अशीच तुम्ही रेसिपी बनवा, अशीच तुमच्यासाठी छान छान रेसिपी घेऊन येईन मी। माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राइब करा आणि शेअर करा। हे बघा छान अशी आपली झालेली रेसिपी, बघा छान अशी भाजी झालेली आपली चवळीची। हे बघा एकदम नरम शिजलेली आहे, छान अशी झाली आणि चपाती बरोबर अशी